अच्छा, काल आपलं जसं ठरलेलं आज आपण चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. थोडासा जो टॉपिक राहिलेला आहे त्याचा. काल मी जे शिकवलेलं ते तुम्हाला रीड करायला सांगितलेलं स्वतःहून तुम्ही. कोणी कोणी वाचलं ते? अच्छा, नावापूरमधून जे जॉइन झालेत मुलं हॉस्टेल नावाने, मुलींनो तुमच्या अजून एका लॅपटॉपवरून आणखी पण काही जॉइन होतात ना, ते कुठे आहेत? गर्ल्स हॉस्टेल नावाने ज्यांनी जॉइन केले अनम्यूट करा. येस मॅम. हा, ते आणखी पण एका लॅपटॉप वरून जॉईन होतात ना तुमच्याच हॉस्टेलमधून, तर ते मॅम कुठे काय हा, काय झालं त्यांचं? घरून बट अर्ध्या मुली आल्या नाही मॅम. अजून घरून नाही आले. एवढे दिवस होळी कोण खेळतं? किती अभ्यासाचं असं नुकसान आहे. बरं ठीक आहे, चला आता आपण आपलं काम करूयात. बघा, काल आपण ते K1, K2 ते काढलेलं होतं, राईट? आणि त्याच्यावरतीच बेस्ड मी क्वेश्चन्स पण तुम्हाला म्हणजे न्यूमेरिकल्स गणित सॉल्व्ह करायला सांगितलेली होती. हा, हे सम नॅचरल फेनॉमेना मी सांगितलेलं तुम्हाला, जरा वाचा तुम्ही. मिरेज काय असतं, रेनबो कसा फॉर्म होतो. रेनबोचं तर आपण हे बघितलेलं होतं, मी व्हिडिओ पण तुमच्या बरोबर शेअर केलेला होता. हे क्रोमॅटिक ॲबरेशन काल आपण केलं, ते K1, K2 हे सगळं डिस्कस केलं काल. आणि येस, आज आपल्याला ना हे मॅग्निफाईंग ग्लास बद्दल पण काल थोडंसं डिस्कस केलेलं होतं आपण. तर ती मॅग्निफाईंग जी ग्लास आहे ती कशी आपल्याला यूज मध्ये येते ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते आज थोडस. आणि मग हे पुढचा पार्ट त्याचा आपण बघू. सॉरी, शिंकी आली. चला, आता ही मॅग्निफाईंग ग्लास आणि त्याच्यानंतर ना हे लिमिटिंग केसेस वगैरे हे सगळं बघूयात आपण. ठीक आहे मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी प्लीज अनम्यूट ठेवा आणि माझ्याशी बोलत राहा नॉनस्टॉप. नाहीतरी ना मग मी दुसऱ्या स्क्रीनवर असते आणि मला काही कळत नाही तुम्हाला किती कळतंय ते. तर बघा, शेवटची केस जर तुम्हाला आठवत असेल ही आपण 10th स्टँडर्ड मध्येच केलेली आहे, की आपल्याकडे सपोज हे असं कॉन्व्हेक्स लेन्स आहे. ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे आपल्याकडे, राईट? आणि आपण लास्ट केस एक केलेली जर तुम्हाला आठवत असेल, की सपोज दिस इज आवर F1 आणि इथे 2F1 आहे. इफ यू रिमेंबर, हे ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये आणि F1 च्या मध्ये जर आपण ज्यावेळी वस्तू ठेवतो ही अशी, सो इफ यू रिमेंबर, जर आठवत असेल तुम्हाला तर ही लाईट रेस असा जातो आणि हा F2 मधून असा निघून जातो आरपार. एक मिनिट, असा F2 मधून आरपार निघून जातो, राईट? आणि दुसरा आपण रे जो काढतो हा इथून काढतो, ऑप्टिक मधून काढतो, ऑप्टिकल सेंटर मधून काढतो. तर तुम्ही बघता की ते मागच्या बाजूला मीट होतील. हे बघा, मी मागच्या आता ही जर लाईन एक्सटेंड केली, हे वाले ह्याला मागे असं वाढवलं, तर हे मागच्या बाजूला एक दुसऱ्यांना मीट होतात. सो आपल्याला इमेज कुठे मिळते मग? इथे, ही अशी इमेज इथे मिळते, राईट? तुम्ही बघू शकता की ती भिंगाच्याच मागे, म्हणजे आपण जर समजा एखादी वस्तू ह्या बाजूला खूप जवळ ठेवली आणि इथून आपण जर बघत असू, हा माणूस इथे थांबून बघतोय त्याला, तर आपल्याला हीच वस्तू मोठी झालेली दिसते. जसं नाही, आता हा बघा, माझा चष्म्याचा नंबर जो आहे तो प्लस आहे.
सगळ्यांचं ज्यांचा पॉसिबल आहे, हॉस्टेलच्या ज्या गर्ल्स आहेत, राधिका वगैरे, ज्या हॉस्टेलमधून जॉईन झाले, तुम्ही कॅमेरा ऑनच ठेवा मुलींनो. तर बघा, हा माझा चष्मा आहे. हा माझा चष्मा हेच आहे, मॅग्निफाईंग ग्लासच आहे, बिकॉज इट इज मेड अप ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. माझा प्लस नंबर आहे. तर आता बघा, मी चष्म्यातून तुम्हाला ज्यावेळी बघते ना, तर मला तुम्ही मोठे दिसताय. दिस इज व्हॉट इज मॅग्निफाईंग लेन्स. का बरं मोठे दिसतात? कारण ज्या साईडला वस्तू आहे त्याच साईडला इमेज फॉर्म होते आणि ती मोठी होऊन दिसते. कळलं? कळलं का मुलांनो? इझी. येस मॅम. आता ह्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसे ते आपण काढणार आहोत. मी आता ना प्रथमेश, आर यू एबल टू हिअर? येस मॅम. बादल वल्वी नावाने मला वाटते शिरीन मॅमच्या हॉस्टेल मधूनच ते नर्मदा नाव आहे ना हॉस्टेलचं, तुम्ही तिथूनच जॉईन केले मुलांनो, है ना? हो मॅम. हा, मग तुम्ही आता सगळेजण अनम्यूट करा, स्वतःला अनम्यूटच ठेवा आणि माझ्याशी नॉनस्टॉप कंटिन्यू बोलत राहा मुलांनो. नाहीतर मी एकटीच बडबड बडबड करत जाते, मला काही समजत नाही तुम्हाला समजतंय की नाही. ज्यावेळी तुम्ही माझ्याशी बोलत राहता ना, मग मला अजून थोडीशी एक्साइटमेंट पण होते की चला हे सांगूया ते सांगूया. म्हणजे माझा परफॉर्मन्स तुमच्यावर पण खूप अवलंबून असतो की मी तुम्हाला अजून किती छान छान चांगल्या गोष्टी सांगून एक्सप्लेन करू शकते ते. कारण मला रिस्पॉन्स नाही भेटल्यावरती, नॉर्मल माणसाचा स्वभाव असतो, समोरून रिस्पॉन्स भेटला की तो अजून जास्त एक्साइटेड होऊन बोलतो, सांगतो. ठीक आहे. तर चला, हे मॅग्निफाईंग ग्लासचं झालं आपलं. आता इथे पुढे काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यासाठीच मग हे काय दिलेले एक्सप्रेशन दिलेले बघा, मॅग्निफिकेशन. एम फॉर मॅग्निफिकेशन, अँड दिस इज वी आर टॉकिंग अबाउट अँग्युलर मॅग्निफिकेशन ऑफ मॅग्निफाईंग और मॅग्निफाईंग पॉवर. कॅन यू सी? हा जो अल्फा आहे, अल्फा इथे काय दिसते बघा, ही जी वस्तू ठेवलेली होती, हे डी तिची मॅग्निफाईंग तेच पॉवर आहे, डायोप्टर. तर यू कॅन सी की त्याने किती मोठं करून दाखवलेलं आहे. तर तेच आहे बघा इथे, विज्युअल अँगल अल्फा मेड बाय अन ऑब्जेक्ट व्हेन केप्ट ॲट अ लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. आता हे लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, व्हॉट इज दिस डिस्टिंक्ट विजन मुलांनो? आपला जो नॉर्मल डोळा आहे, आपला जो नॉर्मल व्यक्तीचा डोळा, म्हणजे ज्याला चष्मा लागलेला नाहीये, तर जवळ एकदम हात ठेवला, जवळ एकदम ठेवली वस्तू तर ब्लर दिसते, थोडीशी लांब घ्यावी लागते. मग जवळून थोडं लांब लांब जाताना त्या पॉइंटला ज्यावेळी वस्तू एकदम क्लिअर दिसते, ते आहे कमीत कमी अंतर ज्याच्यावर वस्तू आपल्याला क्लिअर दिसते. तर नॉर्मल डोळ्यासाठी ते अंतर आहे 25 सेंटीमीटर. आणि लांबची लांब नॉर्मल डोळ्यासाठी वस्तू किती क्लिअरली दिसते, एकदम अनंत अंतरावरची. तर त्याला म्हणतात लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्विशन. मीन्स व्हॉट? कमीत कमी किती अंतरावर वस्तू क्लिअर दिसते आणि लांबची लांब किती अंतरावरची वस्तू एकदम क्लिअर दिसते. तर आपल्या नॉर्मल माणसाच्या डोळ्याचं लांबचं अंतर ज्याच्यावर वस्तू आपल्याला क्लिअरली दिसते ते अनंत आहे, राईट? नाही का? म्हणून आपल्याला आकाशातले तारे वगैरे एकदम स्पष्ट दिसतात की नाही, चंद्र एकदम स्पष्ट दिसतो नॉर्मल माणसामध्ये ज्याला चष्मा नाहीये. पण नॉर्मल माणसामध्ये कुठला पण माणूस घ्या, आता जसं तुम्ही माझ्या समोरच हवं तर प्रयोग करून बघू शकता. एकदम जवळ बघा, पेन पकडा डोळ्याच्या इथे, तर ना व्यवस्थित नाही दिसणार. वाचताना पण बघा, एकदम जवळ पकडल्यावर व्यवस्थित नाही दिसत, थोडस लांब घेतल्यावरतीच ते चांगलं दिसतं, व्यवस्थित क्लिअर दिसतं. ते डिस्टन्स आहे 25 सेंटीमीटर. आता मग त्या 25 सेंटीमीटर वरती ती वस्तू ठेवली असताना आपल्या डोळ्याबरोबर त्याचा किती अँगल बनतोय. म्हणजे बघा, इथे हा आपला असा डोळा आहे, हा मानवी डोळा जो आपण, तुम्ही 10वी मध्ये आकृती काढलेली होती ना ह्युमन आयची, तर हा आपला असा हा मानवी डोळा आहे. ठीक आहे. हे त्याचं इथे आय लेन्स वगैरे आहे मध्ये आतमध्ये. एक सेकंड. तर इथे ही आय लेन्स आहे, सपोज अशी इथे एक आय लेन्स आहे आणि इथे ते सगळं कॉर्टेक्स वगैरे. थांबा, खूपच चिटकून झालं. समजा ही अशी लेन्स आहे आणि इथे तुम्हाला माहिती आहे हे कॉर्निया, आयरिस वगैरे ते सगळं होतं. ठीक आहे. तर आता मग ह्या डोळ्यापासून किती अंतर पाहिजे? 25 सेंटीमीटर. मग 25 सेंटीमीटर वरती सपोज इथे आपण काय ठेवलेलं आहे, एक ऍपल ठेवलेलं. थांबा, हे ऍपल कमी, टमाटर जास्त दिसतंय. हे ठेवलेलं आहे.
तर इथून हा डोळ्याशी किती असा अँगल बनवतोय, हे जे ऍपल आहे ना, इथे डोळ्याचे किती अँगल बनवतोय. तर तो जो अँगल आहे ना, तो अँगल इथे घेतलेला आहे. तो हे बघा, हे बघा, ही वस्तू दिलेली AB आणि अच्छा इथे डायरेक्ट डोळ्यापासून तो किती रेज येऊन पडतात ते त्या हिशोबाने दिलेले. अच्छा ठीक आहे. त्यांनी कसं दिलेलं माहितीये का, अँगल कशा हिशोबाने दिलाय की ह्या ऍपल पासून जे आहे ते रेज कसे पडतात ते डोळ्यावरती. थांबा मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. असे रेज जे पडणार आहेत ना त्याच्यापासून डोळ्यावरती, जे आपल्या डोळ्याचं प्युपिल आहे तिथून जाणार आहेत, तर हा अँगल दिलेला आहे अल्फा. हा अँगल अल्फा दिलेला आहे. आणि मग आता हे जे डी जे आहे, पॉवर किती आहे त्या लेन्सची डी, ते डी दिस डी इज द डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विशन. डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विशन म्हणजे ज्या अंतरावरती आपल्याला वस्तू क्लिअरली दिसते. जसं की आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की नॉर्मल आय साठी हे डिस्टन्स किती असतं, 25 सेंटीमीटर. कळतंय तुम्हाला? नॉर्मल डोळा असेल तर हे डिस्टन्स आहे 25 सेंटीमीटर. मग ह्याचीच मग इथे तुम्हाला माहिती मग इमेज बनते. ती इमेज कशी बनते, उलटी बनते. ही अशी उलटी इमेज बनेल या ऍपलची. मग ती ऑप्टिक नर्व करून मग इकडे आपला तो जो ब्रेन आहे त्या ब्रेन पर्यंत ती पोहोचवली जाते इमेज. आणि ब्रेन मग तिला सरळ करून दाखवते. इथे मग ते सरळ केलेलं ऍपल आपल्याला दिसतं ब्रेनने प्रोसेस केल्यानंतर ना. ठीक आहे. आता पुढे, आता ह्या डीचा मग आता पुढे काय संबंध आहे, तर इथे बघा हे अल्फा बीटा जे घेतलेले आहे तुम्हाला दिसते आता ही वाली आकृती. थांबा, ही वाली आकृती मी इकडे घेते. आता ही आकृती दिसते तुम्हाला मुलांनो? मॅम. हा, आता बघा, ही आपली जी मॅग्निफाईंग ग्लास होती, बरोबर आहे. आता ह्या मॅग्निफाईंग ग्लास मध्ये आता जसं मी माझा चष्मा काढलेला होता, तर ही चष्मा माझा हात समजा ती लेन्स आहे. ठीक आहे. आणि इथे माझ्या समोर हा काय होता, समजा ही लॅपटॉपची स्क्रीन होती. तीच आता लॅपटॉपची स्क्रीन मला एकदम मोठी होऊन दिसायला लागली इमेज इथे बनल्यामुळे. मग आता ही जी लॅपटॉपची स्क्रीन आहे ती, हा बघा रेज जे निघून चाललेले ह्याच्या बरोबर हा वाला अँगल किती बनवते, तो अँगल इथे दिलेला आहे बीटा. आणि हे यू तर तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. आणि ही इमेज जिथे बनलेली आहे त्याचं हे इमेज डिस्टन्स जे आहे ते किती आहे, हे व्ही आहे. सो इथे आपण तीन गोष्टी घेतलेत, बीटा, यू, व्ही. आणि इथे दाखवलेलं नाहीये पण इथे हे असणार आहे आपलं HO, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. आणि दिस विल बी HI, हाईट ऑफ द इमेज. ठीक आहे. आता हे अल्फा काय होतं तुम्हाला ऑलरेडी कळलं, बीटा काय आहे ते पण कळलेलं आहे, कुठला अँगल येतो. आता ह्याचं आपसामधलं रिलेशन काय आहे ते इथे आता त्यांनी खाली सांगितलेलं आहे. बघा, दिसतंय बीटा आणि खाली अल्फा. म्हणजे कळते तुम्हाला, आधी त्या लेन्स बरोबर एवढासाच अँगल वस्तू बनवते, तर तीच वस्तूची इमेज मोठी म्हणल्यावरती, थांबा मी तुम्हाला दिसते का, अच्छा मुलांनो मी थोडस थांबा एक्सप्लेन करायचा तुम्हाला प्रयत्न करते. आय नीड समथिंग इन माय हँड. ठीक आहे, आय गॉट. सपोज हे बघा, आता माझ्या हातामध्ये हा मी ना एक धागेचे हे आहे, तर ही समजा वस्तू आहे आणि वस्तू जी आहे ती असं माझ्या हाताबरोबर, कॅन यू सी किती असा अँगल बनवते.
एक मिनिट. हा असा अँगल ती जी बनवते ती वस्तू, तर हा अल्फा आहे. आता ह्या लेन्सच्याच पुढे ज्यावेळी वस्तूची प्रतिमा आता ती अजून थोडी मोठी असेल तर तो अँगल आता मोठा होईल. सो ही जी आता मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवलेली होती, बघा ह्याच्यामध्येच तुम्हाला अॅनोटेट करून दाखवते. लेन्सच्या पुढे मगाशी, ह्या लेन्सच्या पुढे ही मगाशी फक्त वस्तू होती, ती जो अँगल बनवत होती अल्फा, आणि त्याच्या तुलनेमध्ये आता हा बीटा किती मोठा झाला. सो दॅट इज व्हॉट इज मॅग्निफिकेशन. सो बीटा अपॉन अल्फा म्हणजे किती पैकी किती मिळालं. आता कधी कधी काय होतं, पॉसिबल आहे की तुम्हाला, जसं की आपली ही एक केस होती, यू रिमेंबर चिल्ड्रन, एक केस काय होती, ज्यावेळी वस्तू एकदम इनफायनाइट डिस्टन्सवर होती किंवा बियॉन्ड, इथे F1 होतं, इथे 2F2 होतं, ज्यावेळी वस्तू आपण इकडे बियॉन्ड 2F1 ठेवलेली होती, त्यावेळी आपल्याला, तुम्हाला आठवत असेल तर, आपल्याला इमेज कुठे मिळालेली होती, कुठे मिळालेली होती इमेज, आठवतंय? इथे मिळालेली होती F2 आणि 2F2 च्या मध्ये, आणि ती ऍक्च्युअल मध्ये छोटी होती आकाराने. तर मग अशा वेळी ह्याच्या बरोबर जो अँगल बनतोय आपला, हा वाला तिथे ऑप्टिकल ह्याच्याशी अँगल, हे बघा, हा वाला जो ऑप्टिक बरोबर जो अँगल बनणार आहे, हा हा असेल आता आपला अल्फा, आणि हिते जे मिळालेले आहे ह्याचा अँगल बघा, तर हिते हा काय असेल, अल्फा मोठा असेल. कळते तुम्हाला मी काय करते ते? हा वाला अँगल जो ऑब्जेक्ट बरोबर बनतोय हा मोठा असेल, म्हणजे अल्फा मोठा असेल, आणि हा जो बीटा बनतोय, दिस इज अल्फा, ऑब्जेक्ट बरोबर, वस्तू बरोबर बनतोय तो अल्फा, इमेज बरोबर जो अँगल बनतोय तो बीटा, तर हा बीटा जो आहे तो इथे छोटा असेल. म्हणजे ह्याचा अर्थ मुलांनो, अल्फा आणि बीटा दोन्ही पण सेम सेम असतील तर ह्याचा अर्थ काय, जेवढी वस्तूची उंची आहे तेवढीच वस्तूची इमेजची पण हे आहे, उंची आहे. सो इन दॅट केस दोन्ही पण सेम सेम असल्यावर मॅग्निफिकेशन मिळेल 1. So when magnification is 1, that means we are getting same size image. बरोबर आहे. आणि इथे खालचा डिनॉमिनेटर मोठा आहे, म्हणजे हे मोठं आहे, ह्याचा अर्थ वस्तू मोठी आहे, त्याची प्रतिमा छोटी आहे, इमेज छोटी आहे. त्याचा अर्थ इथे काय भेटणार आहे आपल्याला, एक पेक्षा कमी मिळेल मॅग्निफिकेशन. सो कंडिशन हाऊ वी कॅन राईट, मी काय करते कळते मुलांना तुम्हाला नक्की? हॅलो. सो मॅग्निफिकेशन 1 असेल तर इमेज आणि ऑब्जेक्ट सेम साईजचं मिळते आपल्याला. मॅग्निफिकेशन 1 पेक्षा कमी असेल तर ह्याचा अर्थ आपल्याला डिमिनिश्ड इमेज मिळते. डिमिनिश्ड म्हणजे काय, छोट्या साईजची इमेज भेटते वस्तूच्या कंपॅरिझन मध्ये. आणि मॅग्निफिकेशन 1 पेक्षा मोठं असेल तर वी आर गेटिंग मॅग्निफाईड इमेज. ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला. visual angle of the image, visual angle of the object when at D. ऑब्जेक्टचा तेव्हाचाच अँगल मोजतोय ज्यावेळी आपण त्याला 25 सेंटीमीटरवर ठेवले नॉर्मल डोळ्यासाठी, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विशन वरती ठेवले त्यावेळेस. सो मग बघा इथे बीटा आणि अल्फाची व्हॅल्यू टाकली, वरती टॅन घेतला, अप्रॉक्सिमेटली टॅन तेवढं सेम सेम असणार आहे, आणि मग हे डिस्टन्सेस टाकले बघा, BA अपॉन PA, BA अपॉन D. नाउ व्हॉट इज BA अँड PA? कॅन यू सी, दिस इज BA, वस्तूचं अंतर, आणि हे पण BA, हे वालं, आता हे वालं BA. ठीक आहे. आणि इथे PA, P कुठे आहे इथे, एक मिनिट,
हा दिसतोय पी, हा पॉइंट पी, म्हणजे हेच ऑब्जेक्ट डिस्टन्सेस. नाही ऑब्जेक्ट डिस्टन्स नाही, ते ओ पासून असते. हे पी पासून म्हणजे जिथे तो टच झालाय लेन्सला, हे अंतर पी ए, आणि म्हणून मग आन्सर आलं डी बाय यू. कारण बी ए कॅन्सल झालं, पीए ची व्हॅल्यू डी, ह्याची पीए ची व्हॅल्यू यू आणि डी ऍज इट इज. हे काय केले मी तुम्हाला थांबा एक्सप्लेन करते, हा वालाच डायग्राम वरून. आपली नॉर्मल ट्रिग्नोमेट्री वापरली रे, जी 10वी मध्ये होती ती. बघा, टॅन बीटा अपॉन टॅन अल्फा लिहिले त्यांनी, सॉरी मी गॅमा लिहिलंच होतं. आता टॅनचा फॉर्म्युला काय असतो आपला, टॅन ऑफ थीटा काय असतं, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, समोरची बाजू भागिले लगतची बाजू, होतं हे 10वीला सूत्र टॅनचं, तेच इथे घेतलेलं आहे. मग टॅन बीटा, बीटाच्या अपोजिट बाजू कोणती आहे, बीटाची समोरची बाजू कोणती, ए बी आहे ना ही, आणि लगतची बाजू, बाजूची बाजू ही बी आहे, अपॉन सेम टू सेम फॉर अल्फा, अल्फा ती मगाशी वाली डायग्राम, ए बी ही वाली डायग्राम, ही वाली डायग्राम बघा, अल्फासाठीची ही वाली डायग्राम. सो ए बी, अल्फाची समोरची बाजू ए बी आणि बाजूची लगतची बाजू डी, कॅपिटल डी, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विशन. सो ए बी कॅन्सल, सेम साईजचं ऑब्जेक्ट घेतलेले त्यांनी, म्हणून हे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती जाणार, न्यूमरेटर मध्ये येणार तो हा, म्हणजे इथे जाणार. मग डी अपॉन पी ए, आणि हे पीए म्हणजेच हे आपलं ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, हा ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. सो डी अपॉन पीए च्या ऐवजी यू, सेम टू सेम दिले. सो हे मला मग फॉर्म्युला हे बघा, डी अपॉन यू. कळलं कसं आलं हे. आता इथे लिमिटिंग केसेस म्हणजे काय दिलेलं आहे, फॉर मॅक्सिमम मॅग्निफाईंग पॉवर द इमेज शुड बी नियरेस्ट पॉसिबल. म्हणजे जेवढी तुम्हाला मोठी वस्तूची हे पाहिजे, मॅक्सिमम पॉवर पाहिजे, तर वस्तू जेवढं जवळ पॉसिबल आहे तेवढ्या जवळ ठेवायला हवी, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे दॅट इज ऍट ई डी, त्या बिंदूला चांगलं दिसते, आपल्याला क्लिअरली दिसते. म्हणजे मिनिमम 25 वर पाहिजे, अजून लांब 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 करत गेल्यावर आपली मॅग्निफाईंग जी पॉवर आहे ती कमी कमी होत जाणार. सो आता इथे फोकल लेंथ आपली लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स साठी पॉझिटिव्ह येणार, आणि ऑब्जेक्ट जे आहे ते मिनिमम डिस्टन्स वर त्याची पडायला पाहिजे इमेज, म्हणून ही बघा व्ही मिनिमम लिहिलेलं आहे, विच इज ऍट मायनस टी. मायनस टी म्हणजे सांगते मी काय आहे यांचं म्हणणं, आणि यू इज मायनस यू, आणि म्हणून मग आपल्याला जे मॅग्निफिकेशन आहे ते मॅक्सिमम मॅग्निफिकेशन मिळेल. सो व्हॉट दे वॉन्ट टू से ऍक्च्युअली बघा, बघा मुलांना, आपल्याला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय मिळाला, मॅग्निफिकेशनचा गेल्या वर्षी जो फॉर्म्युला आपण शिकलेलो होतो तो होता मायनस व्ही बाय यू, ह्याच्या केसमध्ये लेन्सेसच्या केसमध्ये हा प्लस व्ही बाय यू होता, आणि इथे एच आय बाय एच होतं, राईट. आता हाच फॉर्म्युला आता चेंज होऊन काय झाला, बीटा अपॉन अल्फा बनला, आणि हाच फॉर्म्युला आता आन्सर आला आपलं डी अपॉन यू. तर हा आपल्याला मुलांनो मॅक्सिमम, ह्याची व्हॅल्यू जास्त कधी मिळेल, जर डी आपलं जास्त असेल आणि यू आपलं काय असेल, जेवढं कमी असेल. ठीक आहे, मग डी काय होतं आता, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विशन ना, जिथे वस्तू आपल्याला क्लिअरली दिसते. मग तेच इथे सांगितलेलं आहे की मग आता आपली व्ही ची व्हॅल्यू जी आहे ती कमीत कमी अंतरावर वस्तू मोठी आणि चांगली दिसेल तर ते अंतर असणार मायनस डी. कारण ज्या बाजूला वस्तू ठेवलीये
त्याच बाजूला इमेज बनते. सो इट इज लेफ्ट हँड साइड, सो -t. आणि एफ जे आहे आपलं ते लेन्सेसच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण पॉझिटिव्ह घेतो कॉन्व्हेक्स लेन्ससाठी, कारण डोळ्याबद्दलच आपण बोलतोय. सो दिस विल बी पॉझिटिव्ह. आणि मग आपला जो नॉर्मल फॉर्म्युला होता गेल्या वर्षी जो शिकलेला 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u, ह्याच्यामध्ये त्यांनी मग व्हॅल्यूज ठेवलेले आहेत. आता एफ जो आहे तो पॉझिटिव्ह येणार आणि डी इथे किती, व्हीच्या ऐवजी आपण काय ठेवणार आहे इथे -t, आणि इथे 1/u ऍज इट इज. आणि आता पुढे त्याचीच मग कॅल्क्युलेशन केलेत. आता बघा -t -u लेफ्ट साइडला असल्यामुळे. आणि मग आता पुढे काय केलं मुलांनो, सगळीकडे डी ने मल्टिप्लाय करून टाकलंय. आता ते का केले ते मी तुम्हाला सांगते. बघा हे पण मायनस येणार, कारण यू आपलं नेहमी लेफ्टला असतं, मायनसच येणार. सो 1/f इज इक्वल टू -1/d, आणि हे मायनस आणि हे मायनस होणार प्लस 1/u. ठीक आहे. तर आता पुढे, आता मी ही डायग्राम इरेज करते, गरज नाही आता आपल्याला डायग्रामची. मग पुढे काय केलं, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय डी. सगळीकडे डी ने मल्टिप्लाय केले. सो सगळीकडे डी ने मल्टिप्लाय केल्यावर इथे d इंटू 1/f इज इक्वल टू d ब्रॅकेटमध्ये -1/d, आणि इथे d 1/u, म्हणजे सगळीकडे मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय डी करून टाकले. कळतंय मुलांनो? सो मग इथे येणार d/f. कोणी काहीच बोलत नाहीये, तुम्ही माझा क्लास ऐकताय की नाही? हो मॅम, ऐकतोय. हा, तर प्लीज Yes, ma'am. हा आन्सर देत राहा मला. सो मग इथे येणार d/u. सो हे डी कॅन्सल, राईट? इथलं डी कॅन्सल झालं. आणि मग आता ह्यालाच रिअरेंज करून आपल्याला आता हा बघा हा वाला फॉर्म्युला भेटला. तर आपलं d/u तर आपलं मॅग्निफिकेशन आहे. कळते तुम्हाला ह्याने असं का केलं? तर हे d/f ऍज इट इज, इथे बनलं हे -1, आणि इथे d/u म्हणजेच आपला हा वाला फॉर्म्युला होता मॅग्निफिकेशनचा, त्याला इथे आपण ठेवलं m. तर m ला इथेच ठेवल्यावरती हे -1 तिकडे गेल्यावर काय बनेल, 1 + d/f इज इक्वल टू m. तर दिस इज अगेन न्यू फॉर्म्युला. अजून एक आपल्याला m साठी हा अजून एक नवीन फॉर्म्युला मिळाला. कळते? हे बघा. तर मग हे मॅक्सिमम कधी मिळेल आपल्याला, ज्यावेळी हा काय, आता मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर, म्हणजे आपला जो डोळा आहे ना त्याच एकदम ताकद कमी झालेली आहे. मॅग्निफाईंग पॉवर जे आहे ती कमी झालेली आहे. म्हणजे काय, आता व्ही आपलं इन्फिनिटी आहे. मिनिमम पॉवर आणि मॅक्सिमम पॉवर म्हणजे काय असतं माहितीये मुलांना? आधी थांबा तुम्हाला ते एक्सप्लेन करते. आय एम शुअर की तुम्हाला 10वीला ते कोणी एक्सप्लेन नसेल केलं, आणि तुमच्या कॉलेजमध्ये पण तुम्हाला आय डोंट नो. आपला जो नॉर्मल माणसाचा डोळा आहे ती जवळातली जवळ किती जवळ वस्तू क्लिअरली बघू शकतो, त्याला म्हणतात मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. म्हणजे जवळातली जवळ वस्तू किती क्लिअरली दिसते आणि लांबातली लांब किती वस्तू क्लिअरली दिसते. तर जवळातली जवळ वस्तू 25 सेंटीमीटरची दिसते, त्यावेळी मॅग्निफाईंग पॉवर आपल्या डोळ्याची सगळ्यात जास्त आहे. मॅग्निफाईंग पॉवर सगळ्यात जास्त आहे. म्हणजे मुलांनो, आपला डोळा जो असा नॉर्मली बघा, नीट बघा, जवळची वस्तू बघताना ना डोळा असं, लेन्स जी आहे ना आपली अशी ती जाडी होते. कळते तुम्हाला? म्हणजे जास्त गोलाकार होते ती जवळची वस्तू बघताना. म्हणून बघ, आपण जवळची वस्तू बघताना डोळे छोटे करतो. एकदम खूप चांगली बघायची असेल तर डोळे छोटे करून का वाचतो आपण? नीट दिसावं म्हणून. म्हणजे आपण डोळ्याला दाबतोय. आपला जो नॉर्मली असा डोळा आहे, लेन्स आहे डोळ्यामध्ये, तिला दाबतोय. त्याच्यामुळे काय होतं, तिची मॅग्निफाईंग पॉवर वाढते. म्हणजे आपण ज्यावेळी जवळच्या वस्तू बघतो ना, आपण डोळ्यावर जास्त ताण देत असतो, त्याला जास्त स्ट्रेस देतोय, तणाव जास्त देतोय डोळ्याला. म्हणून बघा डोळे छोटे करावे लागतात.
पण लांबची वस्तू बघताना आपले डोळे रिलॅक्स अवस्थेत असतात. म्हणजे डोळा जो आहे तो म्हणजे लेन्स जी आहे ती आधी जवळची बघताना अशी जी गोल गोल झालेली लांबची बघताना ती रिलॅक्स होते. रिलॅक्सेशन कळते तुम्हाला मुलांनो. एक काम करा, ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी हे करा, कॅमेरा ऑन करा ज्यांना पॉसिबल आहे त्यांना. लवकर आपल्याला हा चॅप्टर आज संपवायचा आहे. हा, आता माझ्या बरोबर तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहात. नावापूरच्या मुली तुम्ही पण कॅमेरा ऑन करा. राधिका, ही जे तुझ्या बरोबर दुसऱ्या हॉस्टेलच्या मुली आहेत त्यांना पण सांग कॅमेरा ऑन करायला. पल्लवी आहे ना, पल्लवी आहे ना ती दुसऱ्या लॅपटॉप वरती. हा, पल्लवीला पण सांग कॅमेरा ऑन करायला. ठीक आहे, आता बघा, दोन्ही हात वरती घ्या, दोन्ही हात वरती घ्या आणि ना खूप जेवढं जोर लावता येईल तेवढी ना मूठ जोरात दाबा. दाबून ठेवा, दाबून ठेवा, दाबून ठेवा, जेवढा जोर लावता येईल. सोडा, रिलॅक्स. हा, सोडल्यावर बरं वाटलं. सेम असे डोळ्याबरोबर होतं ज्यावेळी आपण जवळची वस्तू, आता जसं की मी मोबाईल बघते, मोबाईल बघून बघून टीव्ही बघून बघून लोकांची डोळे का खराब होतात? कारण ज्यावेळी आपण जवळची वस्तू बघत असतो आपल्या डोळ्याला जास्त आपण असं दाबून धरलेलं असतं एक प्रकारे जवळची वस्तू क्लिअर बघण्यासाठी. पण ज्या लांबची वस्तू बघताना डोळ्यावरती कसलाच ताण येत नाही. त्यामुळे लांबची वस्तू बघताना डोळ्याची पॉवर जी असते ती मिनिमम वापरली जाते. कळते तुम्हाला? मग तीच कंडिशन काढतोय आपण. जवळ असताना मॅक्सिमम पॉवर आहे आणि लांब असताना मिनिमम पॉवर आहे, तेच आता आपण इथे काढतोय. बघा, पुस्तकामध्ये तेच दिलेलं आहे. बघा, फॉर मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर, तर मिनिमम मॅग्निफाईंग पॉवर आपल्याला अनंत अंतरावर असलेल्या वस्तू पण छानपैकी दिसतात. सो व्ही इज ऑब्जेक्ट इमेज डिस्टन्स इज इनफायनाइट. आणि मग यू इज इक्वल टू एफ. आपली वस्तू कुठे ठेवलेली आहे? बरोबर जेवढी फोकल लेंथ आहे त्याच्याच ठिकाणी ठेवलेली. आणि मग आपण ह्याच किमती त्या मगाच्या फॉर्म्युलामध्ये टाकल्या की आपल्याला मग हे आन्सर भेटतं डी अपॉन एफ. इथे काय आलेलं? 1 प्लस डी अपॉन एफ. इथे डायरेक्टली भेटते डी अपॉन एफ. हे ह्याच फॉर्म्युलामध्ये ना व्हॅल्यूज टाकून ठेवा. हा जो आपला फॉर्म्युला होता ना, लेन्स फॉर्म्युला, जो गेल्या वर्षी शिकलेला, त्याच्यामध्ये बघा हे 1 अपॉन व्ही, आता ते इनफायनाइट आहे, 1/इन्फिनिटी टाकलं आपण, इथे 0 येणार. ह्याचं सरळ सरळ आन्सर ह्याचं 0 येणार. ठीक आहे, आणि यू ची व्हॅल्यू बनणार आहे आपली एफ. चला मी पटकन करूनच दाखवते तुम्हाला. हे बघा, आपला फॉर्म्युला काय आहे? लेन्स फॉर्म्युला 1 अपॉन एफ इज इक्वल टू 1 अपॉन व्ही मायनस 1 अपॉन यू, राईट? तर इथे एफ चीच व्हॅल्यू यू टाकायची आता आपल्याला आणि व्ही ची व्हॅल्यू येणार आहे इन्फिनिटी. सो 1 अपॉन एफ असं ठेवा, 1 अपॉन इन्फिनिटी आणि मायनस 1 अपॉन यू. तर हे होणार आहे आपलं आन्सर 0. सो यू गेट 1 अपॉन एफ इज इक्वल टू मायनस 1 अपॉन यू. आता हे यू स्वतः पण मायनस असतो. यू कॅन गेट 1 अपॉन एफ इज इक्वल टू 1 अपॉन यू. आणि मग हे जे आपल्याला रिलेशन मिळालेलं तेच तिथे ते सांगितलेलं आहे. मग हे दोघांचे मग 1 रेसिप्रोकल घेऊन यू इज इक्वल टू एफ यू गेट. ठीक आहे, सो हे रिलेशन आपल्याला मिळालं. मग जे फॉर्म्युला होता आपला मगाशी डी अपॉन यू, त्या यूच्या जागी यांनी एफ ठेवलं. ठीक आहे, सो इथे काय आलं? 1 प्लस डी अपॉन एफ. इथे आलं ओनली डी अपॉन एफ. म्हणजे एम ची व्हॅल्यू आपण डी आणि एफ च्या स्वरूपामध्ये काढली. जी आधी नुसती यू आणि व्ही च्या स्वरूपामध्ये होती त्याला डी आणि एफ च्या स्वरूपामध्ये काढली, दोघांसाठी पण, मॅक्सिमम डिस्टन्स साठी पण आणि मिनिमम डिस्टन्स साठी पण. ठीक आहे, आता हे बघा, हा जो मॅग्निफिकेशन आहे,
आता दिस हा छोटावाला एम काय होता आपला? छोटावाला एम आपलं लिनियर मॅग्निफिकेशन होतं मुलांना. हे अँग्युलर मॅग्निफिकेशन आहे ते लिनियर. किती अँगलने तो मोठा छोटा होतोय ते. आणि हे लिनियर मॅग्निफिकेशन काय होतं? ह्याच्या स्वरूपामध्ये आपण मोजलेलं होतं, वस्तूच्या हाईटच्या स्वरूपात. दोन्ही ऍक्च्युली सिमिलरच आहेत ह्याच्या मीन्स इमेजची हाईट आणि ऑब्जेक्टच्या हाईटशीच रिलेटेड आहेत. बघा, फॉर कॉमन ह्युमन आयसाइट डी इज इक्वल टू 25 आणि तस एफ इज इक्वल टू 5, जर एफ फोकल लेंथ 5 असेल तर ह्यांनी व्हॅल्यूज ठेवल्या. मग डी ची व्हॅल्यू 25 आणि खाली एफ ची व्हॅल्यू 5. 5 जा 25, तर मग आपल्याला एफ किती मिळेल? 5. मिनिमम पॉवर जी आहे ती 5 मिळेल आणि मॅक्सिमम पॉवर साठी अगेन मग 1 + 5 आन्सर मिळेल 6. हेन्स image appears to be only 5 to 6 times bigger for a lens of focal length 5 centimeter. उदाहरण देऊन दाखवलंय की लेन्स आपल्याकडे 5 सेंटीमीटर फोकल लेंथची असेल तर काय होईल? म्हणून मग इथे काय सांगितलेलं आहे की दस इमेज साइज इज इनफायनाइट टाइम्स दॅट ऑफ द ऑब्जेक्ट बट अपियर्स ओनली 5 टाइम्स बिगर. आपल्याला खरं खरं दिसताना ती फक्त 5 टाइम्स मोठी झालेली दिसते. हे जस्ट व्हॅल्यूज टाकून एक्सप्लेन करून सांगितलेले आपल्या नॉर्मल डोळ्यासाठी ही मिनिमम मॅग्निफिकेशन किती मिळतं आणि मॅक्सिमम मॅग्निफिकेशन किती मिळतं ते. थांबा, मी इथे तुम्हाला घेऊन एक्सप्लेनच करते ती काय म्हणायचं त्यांना नक्की. बघा काय, आता आपल्याला 2 फॉर्म्युला झाले आपल्याकडे. पहिला फॉर्म्युला काय आला? एमचा 1 + d/f, राईट. दिस इज फॉर मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजे वस्तू लेन्स पासून एकदम जवळ ठेवलेली आहे इथे. आणि दुसरा फॉर्म्युला काय आला आपल्याकडे? इथे घेते ती एम मिनिमम. काय आला आपला फॉर्म्युला? नुसता d/f, राईट. ज्यावेळी लेन्स पासून वस्तू खूप लांब ठेवलेली आहे, जसे आकाशामधले तारे. तर आता मग समजा आपली जी फोकल लेंथ नॉर्मली हा जो आपला F1 असतो ना, F1 इकडे आणि F2 इकडे, तर ही जी फोकल लेंथ ही 5 सेंटीमीटर एक्झाम्पल घेतलंय त्यांनी. तर मग आणि आपलं डोळ्याचं नॉर्मल डिस्टन्स जे आहे ते नॉर्मल डोळ्याचं 25 आहे. तर मग इथे काय येणार व्हॅल्यूज ठेवल्यावरती? 1 + 25/5. तर मग 5 25. सो 1 + 5 हे झालं 6. आणि इकडे काय होणार? सेम टू सेम इथे काढा आता. 25/5. सो 5 5 जा 25. तर ही 5 टाइम्स मोठी आहे. बट जेव्हा की आपण बघितलेलं व्ही तर आपलं इन्फिनिटी आहे. सेकंड केस बघितलेली ना ती इन्फायनाइट अंतरावरतीचे जे तारे आहेत ते आपण बघतोय लांबचे. तर तेच यांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे की फक्त 5 टाइम्स मोठी झालेली दिसते आपण जर ती लेन्स वापरलं तर. म्हणजे सांगायचं शॉर्टकट मध्ये अर्थ काय आहे की समजा तुम्ही वस्तूला मोठं करून बघण्यासाठी उदाहरणार्थ आपला टेलिस्कोप आहे. टेलिस्कोप म्हणजे काय माहितीये तुम्हाला? आकाशामधल्या लांबच्या वस्तू बघण्यासाठी आपण नॉर्मल भिंग नाही, लांब लचकता टेलिस्कोप वापरतो. टेलिस्कोप कोणाकोणाला माहिती? हात वर करा. टेलिस्कोप माहितीये? कोणाकोणाला माहितीये टेलिस्कोप? रोशनी माहिती मॅम. माहितीये ना? मग ते टेलिस्कोप मध्ये पण बघा, आपण एखादा तारा बघतोय, पण तो तारा पण त्याची जी ओरिजिनल साईज आहे त्याच्यापेक्षा तो 5 पटीने मोठा दिसेल. अगदी खूप मोठा दिसतो का? नाही. तेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे की जास्तीत जास्त तो कितीने मोठा दिसेल? 4-5 पटीने मोठा दिसतो, एकदम मोठा दिसत नाही. ते 5 उत्तर जे आले आपलं मॅग्निफिकेशन 5 आलं म्हणजे तो 5 पटीने मोठा दिसेल, मॅग्निफिकेशन 6 आलं म्हणजे तो 6 पटीने मोठा दिसेल, असा त्याचा अर्थ आहे. कळते काय चाललेलं आहे ते? ठीक आहे. तर आता हे आपलं झालं. आता पुढचं कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर आता ही सिंपल मायक्रोस्कोप म्हणजेच ही आपली मॅग्निफाईंग ग्लास होती मुलांना.
कंपाऊंड मायक्रोस्कोप जी आहे ती कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्ही कुठे वापरता? बायोच्या लॅबमध्ये. बायो लॅबमध्ये तुम्ही बघितलेली आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. बायो लॅब मध्ये स्लाइड्स बघितलेले आहेत. अच्छा, तुमच्या कॉलेजमध्ये कोणाकोणाच्या कॉलेजमध्ये लॅब आहे मुलांना? आमच्या कॉलेजमध्ये पण आहे मॅम. हा, मग तुम्ही ते मायक्रोस्कोपच्या खाली ते सगळे जर्म्स वगैरे स्लाइड बनवतो आपण बायोलॉजीच्या प्रॅक्टिकल मध्ये, कोणी कोणी बघितले? बस नावापूरच्याच मुलींनी बघितली, अजून कोणी बघितली नाहीये? नाही दाखवले आम्हाला आमच्या शाळेवाल्यांनी. अच्छा, बरं ठीक आहे. मी काम करते, तुम्ही तुमच्या शाळेवाल्यांना दाखवायला सांगा, कारण हे सगळं नुसतं पुस्तकामध्ये वाचून प्रॅक्टिकल मध्ये काहीच नाही करत आहे तर लक्षात नाही राहणार. तर कंपाऊंड मायक्रोस्कोप कसं काम करते ना ते मी तुम्हाला मग आता बघते पुढच्याच आठवड्यामध्ये. आता आपला पिरियड होऊ शकेल, कारण त्या आठवड्यातला तर हा आपला शेवटचा पिरियड होता. धडा आज संपवायचा ठरलेलं, पण कंपाऊंड मायक्रोस्कोप असता एकच टॉपिक राहिलाय जो आपण मग पुढच्या आठवड्यामध्ये कम्प्लीट करूया. ठीक आहे? ओके मॅम. ठीक आहे, ओके, चालेल मुलींनो. मग आजचा क्लास थांबूया. आज आपण जे शिकलो ते जरा एकदा परत वाचून काढून त्याच्यावरती आधारित जे आता हे क्वेश्चन्स दिलेत ना, गणित दिले, ते सॉल्व्ह करा. शिकल्या शिकल्या त्यावर आधारित गणित तुम्ही लगेच सोडवली ना मुलांनो, तर तुमच्या शिकलेलं लक्षात राहील चांगलं, की कारण आपण ते दैनंदिन जीवनात कसं वापरणार आहे ते गणिताच्या स्वरूपामध्ये ह्यांनी करून दाखवले. बघा, आता हे इथपर्यंत आपण शिकलो नाही ते गणित दिलेले. बघा, मॅग्निफाईंग ग्लास ऑफ फोकल लेंथ 10 सेंटीमीटर इज यूज टू रीड लेटर्स. कळते? ते भिंग घेऊन आपण वाचतोय, लेटर्स वाचतोय पुस्तकामधले. आणि ऑफ थिकनेस 0.5 मिलीमीटर. त्या लेटर्सची थिकनेस म्हणजे वस्तूची हाईट दिली आहे बघा. हेल्ड 8 सेंटीमीटर अवे फ्रॉम द लेन्स. कॅल्क्युलेट इमेज साईज. तर हे गणित तुम्ही आज आता क्लास संपल्या लगेच सोडवा. मग तुम्हाला समजेल की नक्की काय मी एक्सप्लेन केलं आणि त्याचा आपला दैनंदिन जीवनामध्ये खरंच कसा वापर आहे. जे पण काही आपण फिजिक्स मध्ये शिकतोय प्रत्येक गोष्ट आपण असं ना तसं दैनंदिन जीवनामध्ये वापरतोय. मग ते कसं वापरतोय ते तुम्ही रिलेट करून शिकला तर तुमच्या लक्षात पण राहील आणि मजा येईल शिकताना. नाहीतरी असं वाटेल नुसतं पुस्तकामध्ये शिकत चाललोय आणि परत नंतर ते सगळं डोक्याच्या वरून चाललंय, असं होऊन जाईल. ठीक आहे, सॉल्व दिस एक्झाम्पल नंबर 9.12 आपला क्लास संपल्यानंतर आज. ठीक आहे, चला ओके मॅम. बाय बाय मुलांना. थँक्यू सो मच. बाय मॅम. गुड नाईट.